सर नमस्कार, मी विक्रांत घनश्याम बेंद्रे, महाराष्ट्र पोलीस संघटना डोंबिवली शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात पोलिसांनी जगायचा का मरावा हा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव पोलिसांना बळी पडावं लागतं. तर असाच एक प्रकार काल रात्री कल्याण दुर्गाडी आपलं ट्रॅफिक पोलीस चौकी जी आहे तिथं सर्कलला घडला. आमचे जे पोलीस कर्मचारी आहेत विलास भाकीत साहेब हे त्यांच्या कर्तव्यावर होते आणि त्या ठिकाणी भरपूर ट्रॅफिक जमा झाली होती. तर अशातच एक इनोवावाला विरुद्ध दिशेने आला. तर त्याला सरांनी थांबण्यास सांगितले की बाबा पुढे ट्रॅफिक जाम आहे, तर तू कसा जाशील, तर 2 मिनटं थांबा, आम्ही तुम्हाला सोडतो. पण त्याने डायरेक्ट गाडी समोर घुसवून दिली त्या ट्रॅफिकमध्ये आणि खाली उतरला आणि त्या सरांची डायरेक्ट कॉलर धरली की तुम्ही आम्हाला काहीतरी बोलले. तर असे सर ते काहीच नाही बोलले आणि लाथा बुक्यांनी त्यांना ठोशांनी मारहाण केली. आता ते एवढे सिरियस हॉस्पिटलला ॲडमिट आहेत की बाबा त्यांची मिसेसही रडते, त्यांना 3 वर्षाचा लहान मुलगा आहे. आज जर त्या पोलीस कर्मचाऱ्याला त्या मारहाणीत काय झालं असतं, त्यांचा बळी गेला असता, तर ह्याला जबाबदार कोण राहिला असतं? यांनी जबाबदारी घेतली असती का ज्यांनी मारहाण केली? ते रडतायत, काय नेमकं व्हिडिओ होता? हो सर, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. आज एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्दीवर हात टाकला आहे. ती वर्दी म्हणजे एक पोलीसचं एक प्रतीक आहे. ती वर्दी एक आपल्या जनतेला विश्वास देते की बाबा पोलिसाच्या अंगामध्ये ती वर्दी आहे तर आम्ही सुरक्षित आहोत. तर आज पोलीसच जर सुरक्षित नसतील तर जनतेने कोणाकडे बघावं? तर असा गंभीर प्रश्न सर आम्हाला तमाम पोलीस परिवारांना पडलेला आहे. भाजपचे नगरसेवक वरुण पाटील त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत, त्यांच्या बाबतीत काय सांगाल? हां सर, आता बरेच लोक त्यांचे समर्थन करते की बाबा वरुण पाटील आले, आम्हाला सहकार्य केले, पण हे चुकीचं आहे. कारण आज जर आमच्या पोलीस परिवार तिथं मारहाण होते आणि उद्या जर तुमच्या परिवारासोबत काय कुठली घटना घडली तर उद्या तुम्ही त्याच पोलिसांकडे न्याय मागायला जाणार आहात. तर मग तुम्ही कुठल्या उद्देशाने त्यांना ज्यांनी मारहाण केली त्यांचं समर्थन करायला? ते मारहाण करणारे अज्ञात व्यक्ती आहेत, आम्हाला नावही त्यांची माहिती नाही. ते एक आता समजते की बाबा ते बीजेपीचे कार्यकर्ते असू शकतात. कारण वरुण पाटील तिथे आलेत, त्यांनी समर्थन केले त्यांच्या मारणाऱ्यांचं आणि पोलिसांनाही त्यांच्याच माध्यमातून दबाव येतोय की वरुण पाटील च्या माध्यमातून आम्हाला दबाव येतोय. त्यांनी बरेच लोकांकडून फोन आणले. पण आमची एकच विनंती आहे, पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे की तुम्ही कुठल्याही दबावाला बळी पडू नका. आणि राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ लोकांना पण आमची विनंती आहे की आज आमच्या पोलीस परिवाराला रोडवर मारलेलं आहे. हेच जर उद्या तुमच्या कुठल्या कुटुंबातील व्यक्तीला रोडवर मारलं असतं आणि मग तुम्ही त्यांचं समर्थन केलं असतं का? नसतं केलं. तर आमची एकच विनंती की तुम्ही याचं समर्थन करू नका. जे कायदेशीर चाललं आहे ते चालू द्या आणि आमची विनंती आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यश शिंदे गटाचेही काही कार्यकर्ते